तर अमरावती रुग्णालयातील स्प्रिंकलर हे सुरू नव्हते असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या नेत्या नवनीत राणांनी केलाय। तर चौकशीनंतरच सर्व समोर येईल असं राष्ट्रवादीचे आमदार सुलभा खोडके यांनी म्हटलेलं आहे। फायरची जी गोष्टी असतात ऑडिट झाले आहे का ते पाहावं लागेल आणि जे स्प्रिंकलर आहे ते का सुरू नाही झाले, कारण आता आपण सगळे पत्रकार सोबत आतमध्ये उभे होतो तर तेव्हा तो एक एक दोन दोन स्प्रिंकलर सुरू होते, त्याची ऑडिट कोण करताय, त्याला मॅनेज कोण करताय आणि का सुरू नाही झाले आणि सिलेंडर आतमध्ये असल्यानंतर ते कसा ब्लास्ट होते ते सगळी गोष्टीची इन्क्वायरी करणार आणि मी स्वतः मंत्री महोदयशी बोलणार आहे, रवीजी मंत्री महोदयशी बोलले आहे आणि याची इन्क्वायरी 100% होणार आहे। जेही कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक पद्धतीने कारवाई नक्की होईल। की व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे पुरवण्यात आले होते का असा देखील प्रश्न आता या निमित्ताने निर्माण होतो। नाही, याच्यामध्ये तर मी म्हणणार नाही निकृष्ट दर्जाचे नव्हते, एकदम चांगले होते आणि टेस्टिंग केलेले होते आणि टेस्टिंग करून याचे आपण ताब्यात घेतले होते, म्हणून निकृष्ट दर्जाचा म्हणता येत नाही, पण इलेक्ट्रिकचं असल्यामुळे त्याच्यामध्ये काय बिघाड झाला हे आता तरी सांगता येणार। जेव्हा आपण त्या ठिकाणी त्याची चौकशी करू त्याच्यामध्ये सगळं बाहेर येईल।